विद्यार्थी मित्रो नमस्कार. एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता टीआरटीआय आणि बार्टी मार्फत ज्या विद्यार्थ्यांची स्पर्धापूर्व परीक्षेसाठी निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया ही त्यांनी निवडलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी इन्फिनिटी अकॅडमी ही प्रायोरिटी 1 ला निवडली होती आणि ते विद्यार्थी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येत आहेत, तर त्यांच्यासाठी एक मोठा खुलासा आपल्याला करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता या योजनांचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर यावेळेस एक नवीन अट त्यांच्या मार्फत टाकण्यात आलेली होती. ज्यावेळेस आपण अर्ज करत होतो त्या अर्जाच्या वेळी सुद्धा आपल्याला उत्पन्नाचे दाखले तिथं जोडायचे होते आणि त्यामध्ये 3 वर्षाच्या उत्पन्नाचे दाखले आपल्याकडे मागण्यात आलेले होते. म्हणजे मागच्या लेटेस्ट 3 वर्षांचे, म्हणजे समजा 2021-22, 22-23 आणि 23-24 अशा पद्धतीने हे 3 वर्षाचे उत्पन्नाचे दाखले आपल्याला जोडल्याशिवाय या स्कीमचा फायदा घेता येणार नव्हता वगैरे अशा सगळ्या बाबी होत्या. परंतु आता टीआरटीआय आणि बार्टी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून एक मोठी गुड न्यूज, एक मोठा खुलासा या उत्पन्नाच्या दाखल्याच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे आणि तो नेमका काय आहे ते आपल्याला बघायचंय. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे विद्यार्थ्यांनी आता कागदपत्रांची पडताळणी करतायत, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्यांच्यासाठी परिशिष्ट अ, ब, क आणि ड अशा पद्धतीनं स्वयं घोषणापत्र वगैरे हे सगळं तुम्ही बघत असाल. तर परिशिष्ट ब ज्यामध्ये जे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जमा करायचे आहेत त्या डॉक्युमेंटची एक चेकलिस्ट आहे आणि मग त्या चेकलिस्ट मध्ये आपल्याला क्रमानं हे सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि मग त्यामध्ये आपल्या अनुसूचित जमातीचं मूळ प्रमाणपत्र असेल, अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच आपली कास्ट व्हॅलिडिटी असेल, या अनुषंगानं इथं जे काही तपासणी अधिकारी आहेत ते इथं आपल्याला शेअर देत आहेत की ते प्राप्त आहे, अप्राप्त आहे, किंवा जर अप्राप्त आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे त्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे आणि लवकर तो प्रस्ताव आल्यानंतर तो संस्थेत जमा केला जाईल आणि त्या अनुषंगानं या स्कीमचा फायदा त्या विद्यार्थ्याला घेता येईल. ओके, आता इथं मुद्दा क्रमांक 13 जो आहे आणि त्याच्या आधीचा हा 12 जो आहे, आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 चे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या मूळ उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालय यांनी निर्गमित केलेला असावा. अशा पद्धतीनं ही नवीन सुधारणा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये करण्यात आलेली आहे. या संदर्भाची ही जी नवीन पीडीएफ आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेली आहे. एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही आवर्जून ही पीडीएफ नव्याने प्रिंट मारा. जर जुन्या पीडीएफ तुमच्याकडे आलेले असतील तर ही नवीन पीडीएफ तुम्ही अपडेट करणं मस्ट आहे. ठीक आहे, मग यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 22-23 किंवा 23-24 या 2 वर्षापैकी एक वर्षाचं उत्पन्नाचा दाखला हा आता ग्राह्य धरला जाणार आहे. बऱ्याच सेतू कार्यालयामध्ये 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळत नव्हता, परंतु आता 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा ग्राह्य धरला जाईल. जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 3 वर्षाचे काढले असतील त्यांनी पॅनिक होण्याचं कारण नाही, त्यांचा सुद्धा ऍक्सेप्ट केला जाईल. ओके, म्हणजे आता 3 वर्षाचा काढलाय मग आता परत 1 वर्षाचा काढू का असं काही नाहीये. जर 3 वर्षाचा काढलेला असेल तर 3 वर्षाचा तुम्ही जमा करा. जर 1 वर्षाचा असेल, 1 वर्षाचा मात्र जास्त जुना नकोय, अगदी 2018-19चा वगैरे घेऊन येत आहेत मुलं, तर तो मात्र ग्राह्य धरला जाणार नाही. या 2 वर्ष 22-23 किंवा 23-24 या वर्षामधला असणं गरजेचं आहे. तर ही एक महत्वाची सूचना तुम्हा सर्वांसाठी होती. त्यासोबत आता जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि मला सर्वप्रथम सगळ्यांचा धन्यवाद मानायचंय की अतिशय उत्स्फूर्त आता प्रतिसाद तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीवरती दिलाय. प्रायोरिटी 1 तुम्ही दाखवली आहे, आमच्यावरती जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व योजनांच्या बॅचेस आपल्याकडून यशस्वीरित्या अतिशय योग्य मार्गदर्शनाखाली पार पाडले जातील आणि तुम्हाला सिलेक्शन पर्यंत नेण्याची जबाबदारी सुद्धा इन्फिनिटी अकॅडमीनं घेतलेली आहे. ठीक आहे, सर्वतोपरी सहकार्य हे आमच्या इन्फिनिटी अकॅडमीकडून केलं जात आहे. त्यासोबत आता जे विद्यार्थी टीआरटीआय मार्फत वेटिंग लिस्ट मधून येत आहेत आणि ज्यांना प्रायोरिटी निवडायची आहे संस्थांची, तर त्यामध्ये युपीएससी, त्यानंतर एमपीएससी, एमईएस, एसएससी, आयबीपीएस, ग्रुप बी अँड सी, टीईटी, पोलीस भरती या जे विद्यार्थी आता प्रायोरिटी निवडत आहेत त्या विद्यार्थ्यांनी इन्फिनिटी अकॅडमीची प्रायोरिटी निवडायची आहे. आणि त्यासोबत जे एमपीएससी, राज्यसेवा, ग्रुप बी, सी, एमईएस आणि त्यासोबत आयबीपीएस, एसएससी आणि आयबीपीएस यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचा पर्याय निवडतील त्यांना आमच्याकडून टॅब दिला जाईल. त्यासोबत आमच्याकडून जे काही महत्वाची पुस्तकं आहेत, इतर ज्या सुविधा आहेत त्या सर्व देण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी 9028015948 9226018181 या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा। हा गुगल फॉर्म तुम्ही भरणं गरजेचं आहे, तो गुगल फॉर्म तुम्ही आवर्जून भरा। तर जे विद्यार्थी आता वेटिंग लिस्ट मधून प्रायोरिटी निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये येत आहेत त्यांनी आवर्जून इन्फिनिटी अकॅडमीचा पर्याय निवडा। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर पुढची सगळी जी प्रोसेस आहे यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीनं एक वेगळा मापदंड घालून दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अशी कार्यवाही ही आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असेल। धन्यवाद।